सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण सायन्स चॅप्टर नंबर 12 द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग यावरील स्वाध्यायाचा व्हिडिओ म्हणजे एक्झरसाइज आपण बघणार आहोत. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून सायन्स आणि मॅथ्स यावर आधारित तसेच जे काही एक्सपेरिमेंट्स असतात, कॉम्प्युटर असतील, त्यावरील व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर बघायला मिळतील. Exercise. Question number 1. Fill in the blanks with the right word from the bracket. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. The process of digestion start from the mouth. तर पचनाची क्रिया मुखापासून सुरुवात होते. Eyelids have dash dash muscles. Involuntary. Eyelids म्हणजे पापण्यांमध्ये अनैच्छिक असे स्नायू असतात. Dash dash is not a function of the muscular system. मस्क्युलर सिस्टीमचं फंक्शन नाही, कार्य नाही. तर कोणतं? प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स, परफॉर्मिंग मोमेंट्स. तर परफॉर्मिंग मोमेंट हे त्याचं कार्य आहे, प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल हे त्याचं कार्य नाही. तर आपल्याला नॉट हे विचारलं असल्यामुळे प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल हे आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. डी. मसल्स ऑफ द हार्ट आर डॅश डॅश. तर आपल्या हृदयाचे जे काही मसल आहे ते कार्डियाक मसल्स असतात. पुशिंग फॉरवर्ड द फूड दॅट हॅज बीन च्यू इज द फंक्शन ऑफ इसोफॅगस. पुशिंग फॉरवर्ड म्हणजे काय? तर बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे. तर हे कोणाचे कार्य आहे? तर इसोफॅगसचे आहे, म्हणजे ग्रास नलिकेचे. फाइंड अ मॅच फॉर मी. सांगा माझी जोडी कोणती आहेत. ग्रुप ए, ग्रुप बी. कार्डियाक मसल. कार्डियाक मसलची जोडी आहे बघा, वी नेव्हर फील टायर्ड. तर जे हृदयाचे स्नायू आहेत ते कधीच थकत नाही, ते रात्रंदिवस कार्य करत असतात. तर जोड्या लावत असताना बी डी ई असं न लिहिता आपल्याला काय करायचं, त्याच्यापुढे इक्वलचं साईन करून त्याच्यापुढे हे पूर्ण नाव लिहायचे, वी नेव्हर फील टायर्ड. आर ब्रॉट अबाउट बाय मसल. डी चिविंग मुवमेंट ऑफ जॉज. तर जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली या कशामुळे होतात? आर ब्रॉड बाय अबाउट बाय मसल्स. तर स्नायूंमुळे ह्या होत असतात. पेप्सिन एन्झाईम ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. जाठर रसातील हे एक विकर आहे एन्झाईम. क्रॅम्स म्हणजे पेटके येणे. सी अनकंट्रोल्ड अँड पेनफुल कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. तर स्नायूंचे अनियंत्रित आणि वेदनामय असे आकुंचन त्या ठिकाणी होत असते क्रॅम्प्स आल्यावर. स्केलेटल मसल म्हणजे अस्थि स्नायू ऑलवेज फंक्शन इन पेअर. तर स्केलेटल मसल हे नेहमी पेअरने कार्य करत असतात, जोडीने कार्य करत असतात. क्वेश्चन नंबर 3. हु इज टेलिंग अ लाय. ऑर्गन टंग. स्टेटमेंट त्याचे विधान दिलेले आहे, माय टेस्ट बर्ड कॅन टेल ओनली अ स्वीट टेस्ट. तर कोण खोटे बोलत आहे यामध्ये? जीभ काय म्हणत आहे की माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. तर हे काय आहे? टंग इज लाईंग. तर टंग खोटं बोलत आहे. तर त्याचं स्टेटमेंट आपण पुन्हा काय करू शकतो? तर माय टेस्ट बर्ड इट कॅन सेन्स ऑल द डिफरंट टेस्ट. पुढे काय लिहिणार? टंगच्या पुढे इट कॅन सेन्स ऑल द डिफरंट टेस्ट. लिव्हर आय एम द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. ट्रूथ. तर हे स्टेटमेंट काय आहे? ट्रूथ आहे, त्याच्या पुढे ट्रूथ लिहायचं आहे. थर्ड, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे. ते काय म्हणते? आय एम 7.5 मीटर लॉंग. या ठिकाणी लार्ज इंटेस्टाईन इज लाईंग, खोटं बोलत आहे. इट्स लेंथ इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. तर 1.5 मीटर एवढी त्याची लांबी असते. अपेंडिक्स. अपेंडिक्स काय म्हणते बघा, डायजेशन इज इम्पॉसिबल विदाउट मी. तर माझ्याशिवाय डायजेशन होणार आहे. तर अपेंडिक्सचा डायजेशन मध्ये काहीच रोल नाही. त्याचं उत्तर राहणार बघा, अपेंडिक्स इज लाईंग इज डज नॉट परफॉर्म एनी फंक्शन इन ह्युमन बॉडी. त्याचं ह्युमन बॉडीमध्ये काही कार्य नसतं. लंग्स फुफ्फुस. आय प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एक्सक्रिशन. तर एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जनामध्ये लंगचा रोल आहे का बरं? लंग इज टेलिंग अ पार्शियल लाय. तर तो काही अंशी खरं बोलत आहे. कारण काय? लंग्स
जो श्वासोच्छवास घेतला जातो, इनहेलिंग अँड एक्सेलिंग, एक्सेलिंगच्या मार्फत कार्बन डायऑक्साईड तो आपल्या शरीराच्या बाहेर टाकत असतो. सो लंग इज टेलिंग पार्शियली लाय. पुढे लिहिता येणार आहे बघा, इट कॅन परफॉर्म फंक्शन ऑफ एक्सक्रिशन बट नॉट ॲज इम्पॉर्टंट रोल ॲज परफॉर्मिंग बाय किडनी. तर किडनी ज्या पद्धतीने कार्य करते त्या पद्धतीने लंगचं कार्य नसतं, कारण आपल्या शरीरातील एक्सक्रिशनचं सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य आहे ते किडनी करत असते. क्वेश्चन नंबर 4, गिव्ह रिझन्स. कारणे द्या. 1. फूड बिकम ॲसिडिक इन द स्टमक. तर जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते, म्हणजे आंबट होते एक प्रकारे. तर त्याचा आन्सर बघा. 1. द वॉल ऑफ द स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड्स. तर ज्या काही स्टमकच्या वॉल असतात, इनर वॉल, त्याच्या भोवती काय असतात, गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात. गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. 3. गॅस्ट्रिक ज्यूस कंटेन हायड्रोक्लोरिक ॲसिड. अत्यंत ज्वलनशील असतं. ड्यू टू धिस फूड बिकम ॲसिडिक इन द स्टमक. तर याच्यामुळे अन्न हे जठरामध्ये ॲसिडिक होत असतं, आम्लधर्मी होत असतं. 2. कार्डियाक मसल आर सेड टू बी इनव्हॉलंटरी मसल. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. अनैच्छिक म्हणजे काय, की जे आपल्या इच्छेशिवाय कार्य करत असतात. त्याचा आन्सर बघा. त्याचं रिझन. 1. द कार्डियाक मसल ब्रिंग बीटिंग ऑफ द हार्ट. 2. दे डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल. मग ते आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत नसतात, ते बीटिंगचं कार्य करत असतात, धडधडण्याची क्रिया त्यांच्यात चालू असते. 3. देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. त्यांच्या ज्या काही हालचाली त्या मसलच्या अनैच्छिक आहेत. सो कार्डियाक मसल्स आर सेड टू बी इनव्हॉलंटरी. त्याच्यामुळे कार्डियाक मसलला काय म्हटलं जातं, इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हटलं जातं. 3. इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्स शुड नॉट बी कन्झ्युम. तर मादक पदार्थांचे सेवन करायचे नाही. तर त्याचा आपल्या शरीरावर काय इफेक्ट होतो बघा. इफ वी कन्झ्युम एनी टोबॅको प्रोडक्ट्स, द माउथ, फॅरिंग्स, एलिमेंटरी कॅनल अँड अदर ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम कॅनॉट फंक्शन प्रॉपरली. तंबाखू सेवनामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचन संस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करत नाही. पुढे बघा. 2. इट कॉजेस प्रॉब्लेम लाईक वॉमिटिंग, नॉशिया अँड हेडेक. तर तंबाखू सेवनामुळे उलटी, मळमळ तसेच डोकेदुखी हे विकार होतात. टोबॅको पार्टिकल्स स्टिक टू टीथ, गम्स अँड स्किन ऑफ द माउथ कॅव्हिटी. तर हे जे काही टोबॅटोचे पार्टिकल्स असतात तंबाखूचे, तर ते दात असतील, हिरड्या किंवा तोंडातील आतील त्वचा याला चिटकतात. स्लोली कॉज इंजुरी टू दोज पार्ट रिझल्टिंग इन टू डिस्फंक्शन. आणि त्यानंतर ते हळूहळू ह्या अवयवांना इजा पोहोचून तो भाग खराब करण्याचे कार्य करत असतात आणि याचा परिणाम कॅन्सर सुद्धा होत असतो. दिस कॉजेस स्वेलिंग ऑफ गम्स. मग याच्यामुळे हिरड्यांना सूज येणे, पेन म्हणजे काय, वेदना होणे. व्हेन मुव्हिंग द जॉ. मग जबड्यांच्या हालचाल करत असताना वेदना होत असतात. 5. द फॅरिंग्स अँड इंटेस्टाईन बिकम इन्फ्लेम्ड अँड द कंडिशन फर्दर प्रोग्रेस इन टू कॅन्सर लिडिंग टू डेथ. त्यानंतर फॅरिंग्स म्हणजे काय, घसा, आणि इंटेस्टाईन म्हणजे आतडे. तर इन्फ्लेम म्हणजे काय, की यांना दाह होतो आणि त्यानंतर त्याची जी प्रोग्रेस आहे पुढची, तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन वेळेवर ती व्यक्ती ही मृत्युमुखी देखील पडते. युअर मसल शुड बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट. तर आपले जे काही मसल आहे मजबूत आणि कार्यप्रवण हवेत. याचं कारण काय? बिकॉज वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग एक्सेट्रा. तर या क्रिया करण्यासाठी आपल्याला स्नायूंचा उपयोग होत असतो. 2. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मुवमेंट फ्रॉम द स्मॉल मुवमेंट ऑफ आयलिड्स. तर पापण्यांच्या हालचालींपासून तर मोठ्या प्रकारचं जे काही वर्क असेल टू ग्रेट स्ट्रेंथ लाईक चॉपिंग वूड विथ अन ॲक्स. तर कुऱ्हाडीच्या सहाय्याने लाकूड तोडणे हे एक उदाहरण दिलेलं आहे. तर यासारख्या मोठ्या मोठ्या कामांमध्ये आपल्याला मसलचा उपयोग होत असतो. 3. अवर डाएट मस्ट इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट क्वांटिटी फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल्स. मग त्यामुळे हे एवढे कार्य आपल्याला करावे लागतात, त्यावेळेला मसलला इंजुरी होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या डाएटमध्ये, आहारामध्ये
प्रोटीन्स असले पाहिजे, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स हे सफिशियंट क्वांटिटीमध्ये असले पाहिजे, जेणेकरून आपल्या स्नायूंची ग्रोथ असेल किंवा रिपेअरिंग असेल ती होते. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज टू मेक द मसल स्ट्रॉंग. आणि आपल्या स्नायूंना सवय व्हावी किंवा ते स्ट्रॉंग राहावे यासाठी आपण रेग्युलर एक्सरसाइज देखील केली पाहिजे. क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची. ए, हाऊ मेनी टाइप्स ऑफ मसल्स आर देअर. तर स्नायूंचे प्रकार किती आणि विच आर दोज टाइप्स, आणि ते कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स. तर मसलचे 3 प्रकार असतात. 1 स्केलेटल मसल, त्यानंतर हार्ट ऑर कार्डियाक मसल, हृदयाचे स्नायू. स्केलेटल म्हणजे काय, अस्थि म्हणजे हाडांना लागून जे मसल असतात ते. थर्ड स्मूथ मसल, इनव्हॉलंटरी मसल. स्मूथ मसल म्हणजे काय, मृदू स्नायू की ते अत्यंत सॉफ्ट असतात. तर हे स्मूथ मसल हे आपल्या इंटेस्टाईन मध्ये असतात. त्यानंतर फिमेलमध्ये युटेरसमध्ये. बी, व्हॉट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ ऍसिडिटी. आम्लपित्त का होते. व्हॉट इज इट्स इफेक्ट ऑन द बॉडी, आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं आहे. तर ऍसिडिटी आपल्याला होते, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. 1 वॉल ऑफ स्टमक प्रोड्युसेस गॅस्ट्रिक ज्यूस विच कंटेन हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर जठराचे जे काही आतील भिंती असतील स्किनच्या, तर त्याच्यातून गॅस्ट्रिक ज्यूस हा स्रवत असतो आणि त्याच्यामध्ये मेन काय असतं तर हायड्रोक्लोरिक ऍसिड. सेकंड, when the amount of acid produced is more than it is required, it causes acidity. मग गरजेपेक्षा जास्त जर हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट झालं तर त्याच्यामुळे ऍसिडिटी होत असते. थर्ड, इट कॉजेस हेडेक, बर्निंग ऑफ हार्ट, वॉमिटिंग, इन्फ्लेमेशन अँड अल्सर इन द स्टमक. मग जास्त ऍसिडिटी झाली तर त्याचा परिणाम डोकेदुखी असेल किंवा हृदयामध्ये जळजळ असेल, वॉमिटिंग म्हणजे आपल्याला उलटीसारखं वाटत असेल, इन्फ्लेमेशन जळजळ होत असेल आपल्या स्टमकमध्ये, अल्सर म्हणजे जखम सुद्धा त्या ठिकाणी होत असते. सी, नेम द डिफरंट टाइप्स ऑफ टीथ. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इच टीथ. तर आपल्या दातांचे विविध प्रकार आणि प्रत्येक दाताची जी काही कार्य असतील ते आपल्याला बघायची आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ टीथ. इन्सायझर्स, केनाइन, प्रीमोलार, मोलार्स. ही 4 प्रकार आहेत. त्यानंतर त्यांची फंक्शन बघायची आपल्याला. इन्सायझर्स हेल्प इन बायटिंग, कटिंग ऑफ फूड इंटू स्मॉल पीसेस ऑर फॉर पिलिंग. तर अन्नाचे बारीक बारीक तुकडे करण्यासाठी किंवा साल काढण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होत असतो. केनाइन हेल्प इन टिअरिंग फूड किंवा मीठ जे काही कार्निव्होरस असतात त्यांच्यामध्ये या सुळ्यांचा उपयोग होत असतो. इन्सायझर म्हणजे पटाशीचे दात, केनाइन म्हणजे सुळे. तर सुळ्यांचा उपयोग हे जे काही मांस आहे ते फाडण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. हेल्प इन टिअरिंग फूड, युजफुल इन कार्निव्होरस. थर्ड, प्रीमोलार और मोलार्स हेल्प इन च्युइंग अँड ग्राइंडिंग द फूड. तर दाढा आणि उपदाढा यांचा उपयोग आपल्याला जे काही अन्न आहे ते बारीक चावण्यासाठी याचा उपयोग होत असतो. क्वेश्चन नंबर 6, sketch and label a diagram of the digestive system and describe it in your one word. तर पचन संस्थेची आकृती काढायची आहे आणि आकृतीच्या विविध पचन संस्थेचे जे काही भाग आहेत त्याला नावं द्यायची आहेत. मुख्य पचन संस्थेची नावं दिल्याच गेले पाहिजे व अन्न पचनाची प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ड्रॉ करण्यासाठी आपण पुस्तकातीलच या डायग्रामचा आपल्याला उपयोग करायचा. या ठिकाणी ही जी काही प्रक्रिया दाखवली ती न काढता माउथ पासून इसोफॅगस, स्टमक, लिव्हर हे आपल्याला दाखवावंच लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे गॉल ब्लॅडर, ते पण आपल्याला दाखवावं लागणार आहे. पॅन्क्रियास, कारण हे सुद्धा काय करत असतात तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या ह्या ग्लँड्स आहेत की जे काही एन्झाईम सिक्रेट करत असतात. त्यानंतर स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. या पद्धतीने आपल्याला माउथ पासून ॲनस पर्यंत ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. तुम्ही साधं स्केच जरी केलं तरी ते चालणार आहे. खूप असं डिटेलमध्ये खूप न दाखवता ऑर्गन आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे आणि नावं द्यायची आहेत. तर आता डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्क्राईब करत असताना आपल्याला जर जास्त माहिती विचारली असेल तर आपल्याला ही सुरुवातीची पण माहिती घ्यायची आहे
त्यानंतर टीथ विषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे, त्यानंतर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे पार्ट्स आहेत त्याची माहिती घेणार आहोत. पण जर परीक्षेला जर डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम ड्रॉ करून त्याच्यात 2-3 अवयवांची जर माहिती घ्यायची असेल तर त्यातील माउथ असेल, फॅरिंग्स असेल किंवा स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक यांची मात्र कार्य लिहायची. तर स्टार्टिंग करत असताना बघा, 1. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ही एलिमेंटरी कॅनल, अन्ननलिका आणि डायजेशन करण्यासाठी ज्या काही ग्लँड्स आहे यांची बनलेली आहे. 2. इट्स मेन पार्ट आर माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक. मग अन्ननलिकेचे मुख्य भाग काय? तोंड, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम म्हणजे ज्या ठिकाणी मल साचून राहतो, आणि ॲनस की ज्या मार्फत मल हा बाहेर पडला जातो. तर हे मेन पार्ट्स आहेत. अजून डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये द सॅलिव्हरी ग्लँड्स, लिव्हर, पँक्रियाज हे काय आहेत? तर ह्या ग्लँड्स आहेत. लिव्हर ही सगळ्यात मोठी ग्लँड आहे. तर हे अवयव नाहीत, हे लक्षात ठेवा, ऑर्गन्स नाही, हे ग्लँड्स आहेत. आर द डायजेस्टिव्ह ग्लँड कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. अन्ननलिकेला ह्या जोडून असतात की डायजेशन म्हणजे अन्नाचं पचन होण्यासाठी जे काही सिक्रेशन असतं याचं डायजेस्टिव्ह ज्यूसचं ते करण्याचं कार्य ह्या ग्लँड्स करत असतात. त्यानंतर आपल्या पुढे लिहायचं बघा, लेट अस स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इच ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्या टीथ विषयी थोडीशी माहिती घ्यायची. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ द टीथ इन द माउथ. तर अन्नपचनाची जी काही सुरुवात असेल ते मुखातील दातांच्या मार्फत होत असते. त्यानंतर त्यांचे प्रकार आहेत बघा. देर आर 4 टाइप्स ऑफ टीथ, नेमली इन्सिजर म्हणजे पटाशीचे दात, कॅनिन्स सुळे, प्रीमोलार म्हणजे उपदाढा आणि मोलार्स म्हणजे दाढा. आपल्याला ही माहिती लिहायची आहे. माउथ, डायजेशन ऑफ फूड बिगिन इन द माउथ. तर डायजेशनची प्रक्रिया ही माउथमध्ये होत असते. त्यानंतर पुढचं घ्यायचं आहे फॅरिंग्स, थ्रोट. द इसोफॅगस अँड ट्रकिया ओपन इन टू फॅरिंग्स. आता मी जेवढं सांगितलंय तेवढंच या ठिकाणी इथपर्यंतच लिहा. तर इसोफॅगस म्हणजे काय? तर अन्ननलिका आणि ट्रकिया म्हणजे श्वासनलिका. ओपन इन टू फॅरिंग्स या दोघेही घशामध्ये ओपन उघडत असतात. सॅलिव्हरी ग्लँड, सॅलिव्हा इज प्रोड्यूस इन द सॅलिव्हरी ग्लँड्स इन द माउथ कॅव्हिटी. तर माउथ कॅव्हिटीमध्ये सॅलिव्हरी ग्लँड्स असतात, त्याच्यापासून हा सॅलिव्हा प्रोड्यूस होत असतो. त्यानंतर तुम्ही इथे लिहू शकतात, इट इज मिक्स विथ फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ च्युइंग. मग ज्यावेळेला आपण अन्न चावत असतो त्यावेळेला तो मिक्स होत असतो. त्यानंतर पुढील कार्य आहे इसोफॅगस म्हणजे ग्रासिका. इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम फॅरिंग्स टू स्टमक. तर ही एक नळी आहे घशापासून तर जठरापर्यंत. बघा इथून ह्या घशापासून तर ही या जठरापर्यंत जाते. पिंक कलरचं जे आहे ते जठर आहे. इट पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. तर ते अन्न आपण तोंडामार्फत घेतल्यानंतर ते पुढे ढकलण्याचं कार्य करतं स्टमक पर्यंत. लिव्हर विषयी माहिती घ्यायची. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. बघा या ठिकाणी हे जे रेड कलरचं दिसते हे काय आहे? लिव्हर आहे. तर आपल्या शरीरातील सगळ्यात मोठी ग्लँड आहे ती ग्रंथी. इट हॅज रिच सप्लाय ऑफ ब्लड. तिला सर्वात जास्त रक्तपुरवठा असतो. इट्स मेन फंक्शन स्टोरेज ऑफ द ग्लुकोज. मग तिचं महत्वाचं कार्य काय आहे की ग्लुकोजचं साठवण ती करत असते. द गॉल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. बघा या ठिकाणी हे काय? गॉल ब्लॅडर. तर गॉल ब्लॅडर म्हणजे काय? पित्ताशय. इज स्टोअर द बाईल. मग तो पित्तरस, बाईल म्हणजे काय? पित्तरस तो स्टोअर करत असतो. द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. व्हेन बाईल इज कॅरीड इन टू स्मॉल इंटेस्टाईन इट मिक्सेस विथ द फूड. ज्या वेळेला फूड हे ह्या लहान आतड्यामध्ये येतं त्यावेळेला हा बाईल ज्यूस त्याच्यामध्ये मिक्स होत असतो. इट मिक्सेस विथ द फूड देअर अँड हेल्प इन द डायजेशन ऑफ फॅट्स. मग त्या ठिकाणी फॅटचं तो डायजेशन करतो. बाईल कंटेन्स बाईल सॉल्ट. पँक्रियाज, स्वादुपिंड. द पँक्रियाज सिक्रेट द पँक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन व्हेरियस एन्झाईम. तर स्वादुपिंडातून स्वादुरस हा स्रवत असतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकर्स असतात.
आता सर्वात महत्त्वाचा ऑर्गन म्हणजे स्टमक. स्टमक विषयी माहिती घ्यायची. द लार्जेस्ट सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड स्टमक. तर अन्ननलिकेची सगळ्यात मोठी ही एका पिशवीसारखा जो भाग आहे त्याला स्टमक म्हणजे जठर असं म्हणतात. द गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. मग स्टमकच्या इथं हा जो काही वॉल आहे, इनर वॉल, तिथं काय असतात, गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात. तर जाठर ग्रंथी असतात, त्याच्यातून जाठर रस म्हणजे गॅस्ट्रिक रस हा सिक्रेट होत असतो. फूड दॅट हॅज एंटर स्टमक इज चर्न. मग अन्न जे इसोफॅगस मार्फत ह्या स्टमकमध्ये येतं तर त्या ठिकाणी चर्निंग म्हणजे काय, घुसळण्याची क्रिया त्या ठिकाणी होत असते. जसं मिक्सरमध्ये आपण एखादा पदार्थ टाकला पाणी टाकून तर तो कसा घुसळला जातो, त्या पद्धतीची चर्निंगची क्रिया, घुसळण्याची क्रिया स्टमकमध्ये होत असते. 3 components of gastric juice, namely hydrochloric acid, pepsin and mucus are mixed with the food. मग त्यावेळेला अन्नामध्ये बघा जो काही गॅस्ट्रिक ग्लँड्स मार्फत जो काही गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होतो त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, पेप्सिन असतं आणि म्युकस असतं. म्युकस काय करत असतो तर त्या स्टमकच्या इनर वॉलचं हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून संरक्षण करतो. त्यामुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होण्याच्या आधी म्युकस हा त्या इनर वॉल भोवती सिक्रेट होत असतो. It becomes acidic, namely proteins are digested in the stomach. मग प्रोटीनचं डायजेशन स्टमक मध्ये होत असतं. ड्यू टू द चर्निंग अँड द ऍक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. मग चर्निंग घुसळण्याच्या क्रिया आणि गॅस्ट्रिक ज्यूसमुळे काय होतं बघा, फूड बिकम्स अ सेमी सॉलिड स्लरी. तर जे काही जठरातील आपण खाल्लेलं जे अन्न आहे त्याचं एक पातळ असं मिश्रण त्या ठिकाणी तयार होत असतं खिरीसारखं, विच इज स्लोली पुश इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. त्यानंतर ते पुढे जाऊन स्मॉल इंटेस्टाईनकडे पाठवलं जातं. मग या ठिकाणी ऍब्सॉर्प्शनची क्रिया होत नाही स्टमकमध्ये. स्टमकमध्ये फक्त चर्निंगची क्रिया होत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे जठरातून हे अन्न कुठे पाठवलं जातं, ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. लहान आतडे. द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग. तर त्याची लांबी आहे 6 मीटर. मोस्ट ऑफ द डायजेशन ऑफ अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड टेक प्लेस हिअर. अन्नाचं जास्तीत जास्त डायजेशन, पचन आणि पचनातून जे काही सोल्युबल असे जे घटक तयार होतात ते घटक रक्तामध्ये शोषणाचे कार्य स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होत असतं. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सुद्धा 3 प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्यूस मिक्स होत असतात बघा. ऍब्सॉर्प्शन इनटू द ब्लड of nutrients obtained by the digestion of the food also occur in the small intestine. मग डायजेशन मार्फत जे काही सोल्युबल असे न्यूट्रियन्स तयार होतात ते ब्लडमध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. आता या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जो भाग पचलेला नाहीये तो भाग आणि पाणी तो मात्र कुठे पाठवला जातो, ह्या लार्ज इंटेस्टाईन कडे पाठवला जातो. लार्ज इंटेस्टाईन, मोठे आतडे. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. तर 1.5 मीटर एवढी त्याची लांबी आहे. ओनली वॉटर इज ऍब्सॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणत्याही प्रकारचं पचनाचं कार्य होत नाही, फक्त पाण्याचं ऍब्सॉर्प्शन होतं आणि अनडायजेस्टेड पार्ट जो आहे तो मात्र त्याचं डायजेशन या ठिकाणी होत नाही. ए स्मॉल पार्ट कॉल अपेंडिक्स इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. तर बघा, तर सुरुवातीला हे जे काही टोक दिसतंय त्याला अपेंडिक्समध्ये याची जर वाढ झाली तर त्याच्यामुळे आपलं पोट दुखू लागतं. मग तो भाग आपल्या शरीरासाठी आवश्यक नाही, त्याचं काही फंक्शन नाही. मग त्यावेळेला त्याचं ऑपरेशन करून तो भाग काढून टाकला जातो. याला अपेंडिक्स असं म्हटलं जातं. अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ द फूड डायजेस्टेड इन अ स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. तर जो भाग पचलेला नाही कुठे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, तर तो लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाठवला जातो. अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द ॲनस. मग ॲनस थ्रू जो भाग पचलेला नाही तो शरीराच्या बाहेर टाकला जातो. तर अशा प्रकारे या लेसनवरील आपली एक्झरसाइज ही कंप्लीट झालेली आहे. तर अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.